बदलापूर आंदोलनावरून मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय। आंदोलन राजकीय दृष्ट्या प्रेरित असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। बदलापुरातील घटना ही दुर्दैवी आहे आणि त्याचं राजकारण करणं चूक असल्याचं शिंदे म्हणाले। गाड्या भरून भरून लोक येत होती, सीसीटीव्ही मध्ये हे सगळं कैद झाल्याचंही शिंदेंनी सांगितलंय। तर सर्व आदेश देऊन सुद्धा हे आंदोलन सुरूच राहिलं। पोलीस प्रकरणाचा सर्व अँगलनं तपास करतायत असं शिंदे म्हणाले। कालचं जे आंदोलन होतं हे पॉलिटिकल मोटिवेटेड होतं असं माझं म्हणणं आहे। कारण इतक्या फटाफट कधी आंदोलन जेव्हा होतं ते स्थानिक लोक असतात, इथं स्थानिक लोक हाताच्या बोटावर मोजण्या इतके होते आणि इतर ठिकाणून गाड्या भरून भरून त्या ठिकाणी आंदोलनकर्ते आले होते आणि मंत्री महोदयांनी समजून त्यांच्या सगळ्या मागण्या ज्या मागण्या होत्या त्या सगळ्या पूर्ण केल्या तरी हटायचं काम नाव घेत नव्हते। याचा अर्थ त्यांना हे बदनाम करायचं होतं सरकारला। हे अशा प्रकारचं एका छोट्या बच्चूचं राजकारण करायला खूप जागा आहे, त्याच्यामध्ये खूप इश्यूज आहेत, तिथे राजकारण केलं पाहिजे। हॉस्पिटलमध्ये सुद्धा प्रकार दाबण्याचा प्रयत्न झाला। लहान बालिकेवर 3 वर्षाच्या 3.5 वर्षाच्या बालिकेवर अत्याचार होतो। तुमच्या संवेदना आहेत की नाही? तुमचे आमदार आणि तुमचे तिथले नगराध्यक्ष महिला पत्रकाराला म्हणतात तुझ्यावर बलात्कार झाल्यासारखी बातमी का देतेस म्हणून। शरम वाटायला पाहिजे। वामन मात्रे हे कुठली भाषा आहे आणि अशा लोकांना प्रोटेक्शन देत आहे? यांनी गृहमंत्री मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या जिल्ह्यात घटना झाल्यामुळे राजीनामा द्यायला पाहिजेत आणि याचं प्रायश्चित्त घ्यायला पाहिजे। ते या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्याच्यामुळे त्यांना आमच्यावर टीका करायचा अधिकार आहे। पण जर या सरकारने बलात्कारची बातमी झाल्याच जर त्या संस्थेमध्ये शिक्षण मंत्र्यांनी ऍक्शन घेतली असती, त्या मुलाला अटक झाली असती, त्याला फास्ट ट्रॅक कोर्ट केला असता तर आम्हाला हे लढावंच लागलं नसतं। सामान्य मायबाप जनतेच्या सुरक्षिततेसाठी या सरकारला वेळ नाही। आणि पुन्हा मी प्रश्न विचारते की शक्ती कायदा जो महाविकास आघाडीने आणला होता त्याचा पुढे झालं काय? गिरीश महाजन असे म्हणू शकतात ज्यांच्यावरती लैंगिक अत्याचार झाला त्या चिमुरड्या मुली सुद्धा विरोधकांनी मॅनेज केल्या असतील। गिरीश महाजन यांचे डोकं फिरलेलं आहे। निदान अशा प्रकारात तरी अशा माणसांनी राजकारण करू नये। याच्यामध्ये विरोधकांचा काय संबंध आहे? तुम्ही ज्यांच्या पालकांची तक्रार तुमचे पोलीस घ्यायला तयार नाहीत, पोलिसांवर दबाव येत होता, याच्यावर का बोलत नाही तुम्ही? आणि म्हणून माझ्या सर्वोच्च न्यायालयावरती आमचा आक्षेप आहे आणि मोदींवरती आक्षेप आहे। आता ते लेकरू एक पुऱ्या देशाचं आहे, आज देशात हळहळ केली जाते, महाराष्ट्रात नाही तर पुऱ्या देशात। आणि असं मूर्खासारखं बोलतेत की ते राजकीय आंदोलन काय आहे? तुम्हाला लोक ठेप्याला चालणार आहेत। मायबाप जनतेला माझं म्हणणं यांना पाया घाल टाका यावेळेस, यांना सोडूच नका, यांना बी आपल्या डाव करून देऊ नका। यांनी सगळ्या अडचणी आणल्या, यांना एकदा ना टाकाच यांना पायाखाली, यांना सोडायचंच नाही यावेळेस। शेवटी आता काय द्वेषी माणूस, गृह खातं चालवणारा इतका द्वेषी आहे, त्याला त्याचं आणि त्याचं कुटुंब सोडता त्याला दुसरे दिसतच नाहीत आणि दुसरे त्याला आपले वाटतच नाहीत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।